संपूर्ण महाराष्ट्रभरात आणि देशभरामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीला दलित समाजाची, बौद्ध समाजाची मते हवी आहेत, मात्र त्यांना दलित समाजाचा, बौद्ध समाजाचा नेता मात्र नको आहे। बाळासाहेब आंबेडकर यांनी काही दिवसापूर्वीच काँग्रेसला 7 जागांवरती बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला होता। याच माध्यमातून त्यांनी कोल्हापूर या ठिकाणी शाहू महाराज यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। नागपूर या ठिकाणी विकास ठाकरे या काँग्रेसच्या उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला। त्याचबरोबर सांगली या ठिकाणी प्रकाश अण्णा शेंडगे जे की ओबीसी समाजाचे भले मोठे नेते आहेत, यांना देखील त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। आणि काल चौथी जागा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुप्रियाताई सुळे यांना बारामती या ठिकाणातून देखील जाहीर पाठिंबा दिला। मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसला 7 जागांवरती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 जागेवरती, त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर ओबीसी समाजाचे भले मोठे नेते असणारे प्रकाश अण्णा शेंडगे यांना देखील पाठिंबा दिला। मात्र ह्या सगळी लोक बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला या मतदारसंघामध्ये पाठिंबा देणार आहेत का? तशा प्रकारचं पत्रक ते काढणार आहेत का की बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही अकोला या मतदारसंघामध्ये जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत? त्याचबरोबर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते असणारे जितेंद्र आव्हाड यांनी एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते असे म्हटले की मुळामध्ये काँग्रेसने अकोला या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये उमेदवार देऊच नये। त्याचबरोबर त्यांनी असं देखील सांगितलं की अकोला या मतदारसंघावरती वैयक्तिक म्हणजे जितेंद्र आव्हाड साहेब यांचा वैयक्तिक बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा आहे। मात्र वैयक्तिक पाठिंबा आणि पक्षाचा पाठिंबा, त्याचप्रमाणे पत्रक काढून देण्यात येणारा पाठिंबा, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे जितेंद्र आव्हाड साहेब यांना कळत नसावं का? वैयक्तिक पाठिंबा देण्यापेक्षा त्यांनी जर त्यांच्या पक्ष नेतृत्वांकडे जर सांगितलं की पक्षाच्या वतीने जरी त्या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार दिलेला असेल तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यासारखं नेतृत्व लोकसभेमध्ये पाहायचं आहे। त्याचबरोबर त्यांनी आम्हाला बारामती या मतदारसंघामध्ये बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। याच कारणास्तव जरी आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलो तरी देखील बाळासाहेब आंबेडकर हेच सच्चे लोकशाही वाचवणारे, संविधान वाचवणारे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असल्या कारणामुळे आम्ही त्यांना अकोल्यामधून जाहीर पाठिंबा दर्शवतोय, अशा प्रकारचं पत्रक जितेंद्र आव्हाड साहेब त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना काढण्यासाठी सांगणार आहेत का? तर याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शवलेला आहे। शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावरती लोकसभेची निवडणूक लढत आहे। याच्या अगोदर देखील 2009च्या लोकसभा या कोल्हापूर या मतदारसंघामधून शाहू महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज हे देखील त्या ठिकाणातून उभे होते। त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावरती उभे होते आणि 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता। सध्याला छत्रपती संभाजी महाराज हे भारतीय जनता पार्टीच्या मदतीने राज्यसभेवरती देखील गेले। 6 वर्षाचा कालावधी झाल्याच्या नंतर त्यांना राज्यसभेमधून घरी बसवण्यात आलं। सध्याला छत्रपती संभाजी महाराज यांचा वैयक्तिक पॉलिटिकल पार्टी देखील आहे, त्यांचा राजकीय पक्ष देखील आहे। आपल्या वडिलांना बाळासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर या ठिकाणी जाहीर आणि बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। याच कारणास्तव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजश्री शाहू महाराज, त्याचप्रमाणे बहुजन चळवळ, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी जर काँग्रेस पाठिंबा दर्शवत नसेल तर वैयक्तिक आणि पॉलिटिकल पार्टीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज हे अकोला या मतदारसंघासाठी जाहीररित्याचं पाठिंबा दर्शवणारं पत्रक काढणार आहेत का? याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे। त्याचबरोबर कोल्हापूर या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी मला पाठिंबा दिला म्हणून छत्रपती शाहू महाराज हे वैयक्तिक बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दर्शवणार आहेत का? तशा प्रकारचं ते पत्रक काढणार आहेत का? तर याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे। काल बाळासाहेब आंबेडकर यांनी 5 नावांची यादी जाहीर केली। त्याच्यानंतर त्यांनी बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रियाताई सुळे यांना देखील पाठिंबा दर्शवला। याच्या बदल्यामध्ये सुप्रियाताई सुळे
या अकोला या मतदारसंघासाठी पाठिंबा दर्शवणार आहेत का, किंवा त्यांच्या पक्ष नेतृत्वाला बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दर्शवा म्हणून तशा प्रकारचं पत्रक काढणार आहेत का, तर याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे. सांगली हा मतदारसंघ जर तसा तुम्ही पाहिला 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जी वंचित बहुजन आघाडी जी निर्माण झाली, याचं श्रेय जर कुणाला द्यायचं असेल तर त्याची सगळ्यात पहिली जी बैठक झाली ती तुम्हाला आठवत असेल तर सोलापूर या ठिकाणी झाली. सोलापूर या ठिकाणी धनगर समाजाने जो मेळावा उभा केलेला होता, या मेळाव्यामध्ये सगळ्यात प्रथम बाळासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले आणि त्या मेळाव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणातील जेवढे काही छोट्या छोट्या जातीचे संघटना आलेल्या होत्या, छोट्या छोट्या जातीचे काही राजकीय पुढारी आलेले होते, यांची एक मोठ बांधून त्यांनी वंचित बहुजन आघाडी निर्माण केली. मात्र या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त जर पुढाकार कुणाचा असेल किंवा होता तर तो म्हणजे प्रकाश अण्णा शेंडगे यांचा. प्रकाश अण्णा शेंडगे हे वंचित बहुजन आघाडीच्याच माध्यमातून सांगलीची 2019ची लोकसभा निवडणूक देखील लढणार होती. तशा प्रकारचा ते उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार होते. मात्र आयत्या वेळी किंवा शेवटच्या क्षणी 2 दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना सांगली या मतदारसंघामध्ये आपण प्रमुख आणि प्रबळ दावेदार असताना देखील प्रकाश अण्णा शेंडगे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि गोपीचंद पडळकर यांच्या नावाची शिफारस बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे करून गोपीचंद पडळकर यांना सांगली या मतदारसंघामधून त्यांनी उभे केलं. या वर्षीच्या 2024च्या सांगली या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्याचबरोबर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी देखील बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला या मतदारसंघामध्ये पाठिंबा दर्शवलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरामधून फक्त प्रकाश अण्णा शेंडगे आणि त्यांच्या पॉलिटिकल पार्टीने बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला या मतदारसंघासाठी पाठिंबा दर्शवलेला आहे. आता 4 तासापूर्वी म्हणजे संध्याकाळी शिवसेनेचे प्रमुख असणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये उन्मेष पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, त्याचप्रमाणे संजय राऊत होते, उन्मेष पाटील होते आणि जे कोणी उमेदवार त्या ठिकाणातून घोषित केले ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी असं म्हटलं की जरी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आणि आमची युती तुटलेली असेल, मात्र भविष्यामध्ये युती ही कायमस्वरूपी तुटेल याची शाश्वता देण्यात येत नाही. बाळासाहेब आंबेडकर जरी आमच्यापासून दुरावले असले तरी भविष्यामध्ये ते आमच्यापासून दुरावले जाऊ शकत नाहीत. कारण की बाळासाहेब आंबेडकर यांचे आजोबा आणि माझे आजोबा या दोघांनी या भारतासाठी, महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्र राज्याला मुंबई मिळावी यासाठी प्रयत्न केलेले होते. आणि याच कारणामुळे जरी बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या पक्षातील काही नेत्यांवरती टीका जरी करत असतील तरी देखील आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका करणार नाही आणि अशा प्रकारचे मी आदेश माझ्या सगळ्या नेत्यांना मी दिलेले आहेत, असं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आजच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना म्हटलेलं आहे. आता पुढचं जे नाव येतं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक नाव सगळ्यात जास्त गाजलं आणि प्रचलित झालं ते म्हणजे मनोज जारंगे पाटील. मनोज जारंगे पाटील यांनी गेल्या काही दिवसापासून ओबीसी अंतर्गतच मराठा समाजातील जनतेला आरक्षण द्यावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केलेली होती. गेल्या 3-4 दिवसापूर्वी जेव्हा वसंत मोरे बाळासाहेब आंबेडकर यांना राजगृहावरती भेटायला गेले त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी असं म्हटलं होतं की मला 2 ते 4 दिवसाचा वेळ द्या, मी तुम्हाला 2 ते 4 दिवसामध्ये वसंत मोरे त्याचप्रमाणे येणाऱ्या पुढील राजकारणाविषयी मी तुम्हाला सांगेल. सध्याला महाराष्ट्रामध्ये राजकारणापेक्षा सामाजिक बदल घडत आहे आणि याच बदलामुळे मी थांबून आहे. मला 2 ते 4 दिवसाचा वेळ द्या, मी याच्यावरती भाष्य करेन. 30 मार्च रोजी मनोज जारंगे पाटील यांनी आपल्या समाजाची बैठक बोलवली आणि या बैठकीमधून तुम्हाला हवे त्या माणसाला निवडून द्या, तुम्हाला हवे त्या माणसाला पाडा, त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी ज्यांनी मदत केली अशाला जिंकून आणा आणि ज्यांनी मराठा आरक्षणामध्ये आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना तुम्ही बिनधास्त पाडा. मात्र आपण अपक्ष म्हणून एकाही मतदारसंघातून
मराठा समाजातील कुठल्याही उमेदवाराला फॉर्म भरण्याची अनुमती किंवा विनंती देखील करणार नाही, असं मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलं. सुरुवातीपासूनच बाळासाहेब आंबेडकर आणि मनोज जारंगे पाटील यांची मैत्री राहिलेली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी मनोज जारंगे पाटील यांना कोणता सल्ला दिला, तो सल्ला मनोज जारंगे पाटील यांनी मान्य केला, किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी जो सल्ला देण्याचा प्रयत्न केला तो मनोज जारंगे पाटील यांनी मोठ्या आदरातिथ्य बाळासाहेब आंबेडकर यांचे सगळे सल्ले त्यांनी मान्य केले. अशा वेळी सुरुवातीपासूनच गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं ही बाळासाहेब आंबेडकर यांची मनोभावनी इच्छा असून देखील यावेळीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने संविधान वाचवणारे, लोकशाही वाचवणारे आणि संविधानासाठी कार्य करणारे सगळ्यात प्रबळ दावेदार, ज्यांनी थेट बीजेपी आणि RSS वरती प्रखर पद्धतीने भाषणे करतात, प्रखर पद्धतीने विरोध करतात आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जे बीजेपी सोबत जाऊ शकत नाहीत, RSS सोबत जाऊ शकत नाही, ते एकमेव नाव म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. अशा नावाला मनोज जारंगे पाटील हे देखील पाठिंबा दर्शवणार आहेत का? दुसरीकडे ओबीसी समाजातील नागपूर आणि महाराष्ट्रामधील भलं मोठं नाव आहे, ते म्हणजे तुमचं विजय वडेवट्टीवार. हे सध्याला महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेता आहेत. यांनी देखील बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. मात्र निस्ता पाठिंबा दर्शवून काही एक होणार नाही, कारण यांच्याच काँग्रेसकडून अकोला या मतदारसंघातून डॉक्टर अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि उद्या दस्तूर खुद्द महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असणारे नाना पाटोले हे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्या ठिकाणीच्या रॅलीमध्ये सामील होणार आहेत. तर मग विजय वडेवट्टीवार हे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला सांगून बाळासाहेब आंबेडकर हे देखील संविधान वाचवण्याची भाषा करत आहेत. त्याचबरोबर RSS बीजेपी यांचा कट्टर असा विरोध ते करत आहेत आणि याच कारणास्तव आपण अकोला या मतदारसंघामधून काँग्रेसच्या उमेदवाराला जर उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला किंवा काँग्रेसने जर अकोला या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना जर पाठिंबा दर्शवला, कारण की महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या जागा आहेत, या 48 लोकसभा जागांपैकी जर एक मतदारसंघावरती काँग्रेसने जर पाठिंबा दिला तर याचा मेसेज संपूर्ण देशभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये, त्याचप्रमाणे इतिहासामध्ये ही कलम लिहून अधोरेखित करण्यात येतील. मात्र तसं न करता विजय वडेवट्टीवार यांनी देखील वैयक्तिक मत जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे अकोला या मतदारसंघातून बाळासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराज, जितेंद्र आव्हाड, विजय वडेवट्टीवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, मनोज जारंगे पाटील, प्रकाश अण्णा शेंडगे आणि संजय राऊत हे अकोला या मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा देऊ शकत नाहीत. जर त्यांनी पाठिंबा जर दर्शवला तर त्यांना इतर मतदारसंघामध्ये फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.